अजब रमा राघवची जोडी. Oh yes, yes, yes. Come on, baby. मी जे फोटो काढते, okay? Give me nice poses, okay? अगं मम्मा कशाला? No, smile, please. Smile. Smile, baby. Oh, that's nice. I know you love your Chinese. One photograph with your Chinese. एक थांब. मी एक ना ब्युटिफुल टॅग करते. एक मिनिट. मम्मा अगं 7 o'clock झाले. हे बघ आता मला निघायला हवं, खूपच उशीर झालाय. So what? रोज वाजतात 7. दिवसातून 2दा. मम्मा अगं हे बघ 7 o'clock ला ना पुरोहित हाऊस मध्ये ते शुभ समथिंग लाईक दॅट असं काहीतरी म्हणतात. आणि ऑल्सो संध्याकाळची पूजा पण होते ग. मी ती मिस केली ना तर तर काय करतील ते लोक? मर्डर करणार आहे तुझं? कम ऑन. कम नाही मॉम, बट हकलून देणार आहे? दॅट्स वंडरफुल. हकलून देऊच दे. त्यांनी तसं केलं ना की इमिजिएटली आपल्या घरी परत यायचं. ओके? अगं मम्मा ते इतकं इझी आहे का? बरं डॅडला काय सांगायचं? तो किती चिडेल तुला माहित आहे ना? हो माहिती आहे मला, पण तरीही मी तुला इतक्यात परत जाऊ देणार नाहीये. कम ऑन बेबी. किती दिवसांनी तू भेटतेस मला आणि परत कधी भेटशील याची खात्री नाहीये. आय डोंट यू अंडरस्टँड माय फीलिंग्स? मला काय वाटतंय तुझ्याबद्दल? तुझ्या विचाराने रडायला येतं मला. आता पण तू त्या स्टुपिड गजानन संस्कार केंद्रात परत जाणार आहेस. हा विचार सुद्धा सहन होत नाहीये मला. प्लीज बेबी थोडा वेळ अजून थांब ना, तुझ्या मॉमसाठी. या संध्या पूजा झाली सुद्धा, अजून त्या परांजप्यांच्या मुलीचा पत्ता नाहीये. छान चाललंय सगळं. रमाला फोन कर ना. फोन लागतोय पण त्या उचलत नाहीयेत. त्या वाढदिवसाच्या पार्टीत नाचत असेल तू, मग फोनची रिंग कशी ऐकू जाणार? पण स्वतःची अक्कल काही आहे का नाही आहे? सगळ्यात महत्वाचं नियम, दिवे लागणी व्हायच्या आधी घरात परत यायला पाहिजे. तो विसरते कशी ती? काही विसरली नाहीये गाजी. तिला तो नियम पाळायचाच नव्हता. मुद्दाम आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करते ती. गजानन भाऊजी, तुम्ही त्या रमावर किती मेहनत घ्या, ही सगळी वायाच जाणार आहे. अहो, ज्या माणसाला स्वतःवर संस्कार करून घेण्याची इच्छाच नाहीये, त्याच्यावर कसले संस्कार करता हो तुम्ही? पण बरोबर आहे तुमचं मामा, पण ती मुलगी आपल्या घरात राहते म्हणजे आपली जबाबदारी आहे ना. असं अंधार झाल्यानंतर घरी येऊन कसं चालेल? किती वाजता येणार आहे, उशीर होणार आहे हे कळवण्याची गरज सुद्धा वाटली नाही तिला. नारायणा, रमा मॅडमना लवकर येण्याची बुद्धी दे. आता जेवणासाठी तिची वाट नको बघूया. आपली वेळ झाली की आपण जेवून घेऊया. मला खूप भूक लागली आहे. हो आई 10 मिनिटं थांबूया. मला वाटतं तोपर्यंत रमा नक्की येईल. हा, म्हणजे कोशिंबीर पण होईल ना. 10 मिनिटच लागतील कोशिंबीर व्हायला. हो आई बरोबर बोलते. हे बघा, त्या मोठ्या घरच्या 8-8:30 त्यांच्यासाठी फार उशीर नाहीये. आपणच त्यांच्यावर जरा जाचक नियम लादले. नाही म्हणजे खरं तर आपल्याला रमा मॅडमची काळजी वाटायला हवी. त्यांना काही झालं नसेल ना? मी बाहेर जाऊन बघून येऊ का? आलोच मी. काही गरज नाही राघवा. आणखीन थोड्या वेळ तिची आपण वाट पाहू. आणि हो, मला खात्री आहे की रमा सुखरूप असेल. हो काही गरज नाही जाण्याची.
फक्त थोडा बेजबाबदारपणा आहे, आणखी काही नाही. हे समईतलं तेल संपलंय. मी घेऊन येतो. हा मॉम प्लीज डोंट क्राय ना मॉम, डोंट क्राय. मी नाही जाणार आहे घरी. दॅट्स माय गर्ल. तू अपसेट नकोस. ओके ओके ओके. गॉड, इतक्या दिवसांनी तुम्हाला भेटतेस आणि मी काय रडते. तू बस 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 बस. अगं प्लीज हॅव युअर फूड. ओके कप कप कप. यू नो वॉट, हा बस. ओ दॅट्स गुड. मला तुला वेगळंच काहीतरी सांगायचं होतं. अगं, ती परिरा नावाची एक फॅशन डिझायनर आहे. ओके, शी इज अ व्हेरी वेल नोन आणि मुंबईत असते ती. पण ती सध्या नाशिकला आली. सो व्हॉट हॅव डिसाइडेड की मी तिला पर्सनली जाऊन भेटणार आणि आपण आपले सगळे ऐक ना, आपण जाऊया, नक्की जाऊया तिथे. फक्त मला एक घरी कॉल करू दे ना, ते इम्पॉर्टंट आहे ना. एक मिनिट, काय म्हणाली? घरी? त्या जागेला तू घर म्हणाली आहे? अगं नाही, तसं नाही. आय मीन तू काय म्हणतेस ते या राईट, गजानन संस्कार केंद्र. गजानन स्टुपिड संस्कार केंद्र. एक्झॅक्टली तेच ते. फक्त मी काम करते ना, मी तिथे फोन करून इन्फॉर्म करते. आय एम शुअर त्यांचे खूप मिस कॉल झाले असतील मला. त्यांना फक्त एक कॉल करते ना मी. मामा कम ऑन बेबी, इतकी पॅनिक का होतेस? अगं पॅनिक नाही होते मी. कसं आहे ना, ते सगळेजण माझी काळजी करत असतील. आणि तुला सांगितलं ना मी, तिथे सगळेजण एकमेकांसाठी जेवायचं थांबतात. इट्स बेटर मी त्यांना एक कॉल करते आणि सांगते की जेवून घ्या. उगाच ते माझ्यासाठी जेवायचे थांबले तर प्रॉब्लेम होईल ना मामा. काय प्रॉब्लेम होणार आहे? कम ऑन, वाय डू यू सो मच केअर? ती माणसं जर उपाशी मेली तर तुला काय फरक पडणार आहे? मॉम Hey, please, don't mind my words. Maybe I'm sorry. Oh, just forget about those people, okay? बघ, मला तुला केव्हापासून त्या परेराचे लेटेस्ट डिझाईन्स दाखवायचे होते. माझ्या फोनमध्ये आहे. just wait. पुरोहित हाऊसमध्ये आता काय चाललं असेल? अंकल गुरुजी खूप चिडले असतील का? Oh, see this? काय झालं? फोन कोणाचा? ते आपण आता परेरा डिझायनर बद्दल बोलत होतो. तिचाच असिस्टंट आहे, त्याचाच कॉल आहे. सो आय जस्ट टेक इट. ओके, आलेच मी. मम्मा माझा फोन का नेतेस? कारण नाही तर तू फोन करशील त्यांना, मग ती लोक तुला रागवतील, मग तुला टेन्शन येईल आणि तू खाणार नाही. आय वॉन्ट यू टू ईट. ओके, सो खा आधी, खायला सुरुवात कर. या इथे आहे. हॅलो मॅडम, कार्तिकेय बोलतोय. बोला, तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे. मॅडम, रमा मॅडम अजून घरी आलेले नाहीयेत. घरी वातावरण खूप तापलंय. त्या तुमच्या बरोबर आहेत का? येस, दॅट्स राईट. वाटलंच मला. काय त्यांना आज खूपच उशीर झालाय आणि त्यांनी काही कळवलं सुद्धा नाहीये. काय घरी सगळे चिडलेत. ओके, पण मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. रमा मॅडम घरी आल्यावर मी कोणालाही त्यांना काही बोलू देणार नाही. भिंत बनवून त्यांचं रक्षण करत राहील. ओके, दॅट्स वंडरफुल. दॅट्स गुड. बाप रे, घड्याळ बघतंय का कोणी? 9 वाजलेत 9. बाबा एवढा हा उशीर? माझी अश्विनी जर का अशी 9 वाजेपर्यंत घराबाहेर राहिली असती ना, तर मी खपवून घेतला नसतं बरं का आजी. पण मोठ्या माणसांच्या मुलींना वेगळे नियम.
हद्द झाली आता, हद्द झाली. राघवा, तू रमाला सांगितलं होतंस ना उशीर चालणार नाही म्हणून. हो मी सांगितलं होतं, पण मग अहो पण तिला ऐकायचंच नसेल तर किती वेळा सांगितलं तरी काय फरक पडणार आहे? पालथ्या घड्यावर पाणी. माधव जरा शांत राहा, हे आधीच चिडलेत, त्या तू आगीत तेल नको होतोस. पण आई मला सांग, आग कोणी लावलीये? इगो क्वीननी ना. हा, एक साधा फोन देखील करता आला नाहीये तिला. आणि दादानी एवढे कॉल्स केले, त्यातला एकही कॉल तिने रिसीव्ह केला नाही. ना आता ती घरी आली ना की तिला चांगली समजते, तिचे कान उपट, त्याशिवाय अक्कल यायची नाही तिला. सॉरी आई, माझ्यामुळे आपल्याला घरी लवकर यावं लागलं. अगं सॉरी काय, त्या पोटात दुखायला लागलं की नाही तुझ्या, मग तू तरी काय करणार? आणि अभि तुला पण सॉरी, तुझी रेसिंग कार घ्यायची राहिली. अगं नो प्रॉब्लेम आरुषी ताई. बरं, आता घरी गेल्यावर ते दही भात खा आणि शांत झोपून जा. अगं पण आई मला आता बरं वाटतंय. मग आपण परत शॉपिंग करायला जायचं का? तू वेडा आहेस का? बरं पटकन घरी चला, लावण्या ते एकटे असतील ना. हो चला. वेट 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 रमा, ऐक ना, मला तुला काहीतरी अजून एक दाखवायचंय नवीन. ऐक ना, असू दे, आपण पुन्हा भेटू ना तेव्हा आपण हे कंटिन्यू करूया. ओके कम ऑन रमा. मम्मा ऐक ना, मी तुला कॉल करते, तू मला कॉलवर सांग. ओके बाय 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 बाय. रमाताई, रमाताई. अभि, अभि. रमा, बाळा बरी आहेस ना ग? आणि पुरोहितांच्या घरी सगळं ठीक आहे ना? रमाताई तू इथे कशी? म्हणजे तुला इथे यायला अलाउड नाहीये ना, म्हणून विचारलं. माझ्या मुलीला मी तिच्या स्वतःच्या घरी आणले थोड्या वेळासाठी. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? हा? नाही नाही लावण्यताई, प्रॉब्लेम मला नाही, गिरीशला असेल कदाचित. म्हणजे रमा आता इकडे आहे हे गिरीशला माहिती आहे का? तुझा संबंध नाही ना ह्याच्याशी? गप्प राहायचं, गप्प राहा ना. रमाताई, मला तुझी खूप आठवण येते ग. अभि बेबी, मला पण तुझी खूप आठवण येत होती. मग तू आता इकडेच राहणार आहेस ना? नाही अभि, मला इथे नाही राहता येणार. हे बघ, मी जर का इथे राहिले तर डॅड चिडेल माझ्यावर, आणि डॅड माझ्यावर चिडलं तर ते चालेल का तुला? नाही, अजिबात नाही. आता मी निघते, बट मी लवकर परत तुला भेटायला येईल. प्रॉमिस? प्रॉमिस. बरं रमा, स्वतःची काळजी घे हा, आणि तब्येतीला जप. काही वाटलं तर कॉल कर. जेव्हा ड्रायव्हरला सांगते मी, तो तुला ड्रॉप करेल. ओके? नको नको मामा, ऐक ना, आपली कार जर का पुरोहित हाऊसला आली तर उगाच त्यांना कळेल की मी इथे आले होते. इट्स बेटर मी जाते. आय विल मॅनेज, डोंट वरी, मी निघते. अभि बाय, भेटूया. रमा जस्ट वेट. गिरीशचा फोन येतोय. हॅलो हॅलो पवित्रा, ऐक ना, माझ्या मीटिंग लवकर संपल्यात, मी घरी जायला निघालोय. घरी आल्या आल्या जेवीन, मला खूप भूक लागली. ओके? हो, पण तुम्हाला यायला अर्धा पाऊण तास लागेल ना? ठीक आहे, मी बाहेरच्या रस्त्यावरून पोचलोय सुद्धा. 2 मिनिटात येईन घरी. तू जेवण गरम करायलाच घे. हो हो चालेल. बाबा अर्ध्या पाऊण तासात येत आहेत? नाही, 2 मिनिटात पोचतील, घराबाहेरच असतील.
काय अगं बाबांनी रमाताईला बघितलं तर? मुद्दाम केलं नाही तुम्ही दोघींनी? रमा इथे घरात आहे तुम्हाला माहिती होतं म्हणून गिरीशला फोन करून लवकर घरी यायला सांगितलं ना तुम्ही? काहीही काय लावण्य आंटी, बाबा आत्ता येत आहेत ते आम्हाला सुद्धा आत्ताच कळलं. तू लावण्याताई, सत्य आपण किती लपवायचा प्रयत्न केला ना तरी ते कधी ना कधी बाहेर येतच. हे असे काहीतरी योगायोग घडतात आणि ते आपल्या समोर येतं. हे सत्य बित्य आहे ना सगळं तुझ्याकडे ठेवायचं. हा, ही तुझी फिलॉसॉफी माझ्या पुढे नको झाडूस. रमा इथे येऊन गेली हे तुमच्यापैकी कोणीही त्याला सांगितलं ना तर याद राखा, तर गाठ माझ्याशी आहे. ए माझ्याशी गाठ आहे. जस्ट कीप युअर माउथ शट. तरी मी रमाला ठामपणे बजावलं होतं की मी दिलेल्या नियमांपैकी एक जरी नियम तिने मोडला तर मी खपवून घेणार नाही. अरे पण त्या मुलीला कशाचा फरकच पडत नाही. नाहीतर काय, रमाच्या जागी दुसरी मुलगी असती तर तिने विचार केला असता आपल्यामुळे इतरांना त्रास नको व्हायला. पण रमा, तिला काहीच वाटत नाही. वहिनी, इतरांचा विचार नॉर्मल लोक करतात आणि रमा मला नॉर्मल वाटत नाही. तिच्या डोक्यातनं नक्की काहीतरी बिघाड आहे. श्रुते, पुरे ग, किती बोलाल. काय चुकीचं बोलतात ग त्या ताई? हा, अगं दुसऱ्याची तरुण पोर तुमच्या घरामध्ये राहते. उद्या जर का काही वेडं वाकडं झालं तर त्या गिरीश परांजपेला काय उत्तर द्याल? पवित्रा प्लीज पाणी आहे लवकर. आणि हो जेवायला पण वाढा, खूप भूक लागलेली. हॅलो, काय रे आज शॉपिंगला जाणार होतास ना? मग काय घेतलास? मला ना रेसिंग कार पाहिजे होती, मग पण ती मला घ्यायला मिळालीच नाही. आरुषीताईच्या पोटात दुखायला लागलं होतं म्हणून आम्ही परत आलो. का ग बाळा, आता बरी आहेस का? हो बाबा, आता बरी आहे. गुड. आम्ही जेव्हा घरी आलो ना तेव्हा आम्हाला एक मोठं सरप्राईज मिळालं. अच्छा, त्यामुळे आरुषीताईला पण खूप बरं वाटलं. काय सरप्राईज? असं काही होणार नाहीये. अहो तुम्ही शांत राहा, बसा बरं. हो मी शांत राहतो, हवं तर तिथे जाऊन बसतो. पण माधवा बोलतोय ते खरं आहे. अगं रमाची जबाबदारी आता आपल्यावर आहे, मग काळजी नाही का वाटणार आपल्याला? काय झालं, सापडली का रमा? सापडायला हरवल्या नाहीयेत त्या. नाही म्हणजे मी त्यांना बाहेरपर्यंत शोधायला गेलो होतो. टॅक्सीवाले आतपर्यंत येत नाहीत ना, बाहेरच सोडतात. तर मला वाटलं कदाचित रमा मॅडमनाही बाहेर सोडलं असेल. वा दादा वा, दिवे लागणीच्या आधीपासून तुझ्या रमा मॅडम तिथे कोपऱ्यावरतीच उभ्या आहेत का? तिची बाजू घ्यायची म्हणून काहीही बोलशील तू आता? नाही, चूक तुझीच आहे राघवा, चूक तुझीच आहे. अरे रमाला असं एकटीला जाऊ द्यायला नको होतंस तू. अरे एकदा सुद्धा तुला माझी परवानगी घ्यावीशी नाही का वाटली? इतका बेजबाबदार कधी झालास तू? अरे वा, म्हणजे चूक कोणी केली, तू ओरडतोस कोणाला? मला वाटतं आपण सगळेच थोडा वेळ गप्प राहू
रमा मॅडम जेव्हा बाहेरून येतील ना तेव्हा त्यांच्याशी शांतपणे बोलू आपण. मला नाही वाटत आता रमा मॅडम आल्यावर कोणी शांत राहील. मॅडम कुठे आहात, कुठे तुम्ही?